आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलिसांनी मानवी जीविताशी खेळणाऱ्या बनावट देशी दारू कारखान्यावर मोठी धडक कारवाई करत संपूर्ण कारखाना उद्ध्वस्त केला आहे। टँगो पंच नावाची बनावट देशी दारू तयार करणाऱ्या या कारखान्यातून तब्बल 3,10,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध आणि बनावट दारू निर्मिती विरोधात विशेष मोहीम सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना 19 मे रोजी गोपनीय माहिती मिळाली की नवे चंद्रासूर्या येथील वासर्डी परिसरात एका पक्क्या घरामध्ये बनावट दारू तयार केली जात आहे। माहितीची खातरजमा करत पोलिसांनी तात्काळ छापा टाकला असता आरोपी नितेंद्र पोपटराव पावरा हा घराच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर बनावट टँगो पंच दारू करताना आढळून आला। या कारवाईत पोलिसांनी 435 लिटर स्पिरिट, तब्बल 22,000 रिकाम्या बाटल्या, इलेक्ट्रिक सीलिंग मशीन, तयार दारूच्या बाटल्या, स्टिकर्स, बूज, प्लास्टिक टाक्या, ड्रम आणि इतर साहित्य जप्त केले। प्राथमिक माहितीनुसार जप्त करण्यात आलेले रासायनिक साहित्य मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम 123 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे, दीपक कुशारे आणि शिरपूर शहर पोलिसांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।